नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. गणेशनगर सोसायटी गोपटेवाडी गोरेगाव पूर्व या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या सौ आर्या अमेय पेडणेकर या बहिणींना भेटून आजच्या भागात काय घडणार तेही बघणार आहोत. चला अधिक वेळ नको दौडूया, सुरुवात करूया आजच्या गप्पांना. गोरेगाव मधल्या आजच्या या गप्पा. चला. नमस्कार. नमस्कार. कुठे इकडे जायचंय की इकडे? नक्की कुठे जायचंय? अच्छा अच्छा, देऊळ आहे. आधी देऊळ. वा वा वा. नमस्कार. नमस्कार. होम मिनिस्टर. नमस्कार. घ्या उखाणा. रवळनाथाच्या देवळात असतात हळदी कुंकवाच्या राशी. अमेयरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. रवळनाथ म्हणजे गाव कुठलं? गोव्याचं. पेडण्याचे. गोव्याचे. त्या ओळख करून आता सगळे. ह्या माझ्या सासूबाई आहेत. नमस्कार. हे माझे मिस्टर अमय. नमस्कार. त्यांचा लहान भाऊ आहे मंगेश. नमस्कार. हे माझे सासरे आहेत. नमस्कार. माझी मम्मी आहे. नमस्कार. माझे पप्पा आहेत. नमस्कार. ही चुलत बहीण आहे अमयची. नमस्कार. सोनी. ही माझी आत्या आहे. नमस्कार. ह्या दोन काकी आहेत. नमस्कार. काकीच्या. ही माझी चुलत बहीण आहे. पालवून नमस्कार, आली राधा. नमस्कार. ह्या आमच्या बाई आहेत. आमच्याकडे नमस्कार. कामाला आहेत रत्नाबाई. आणि ही मामी आहे. हो. अमयची मामी. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण तुमचं? माझं मुंबईचंच आहे. कांदिवलीत. तुमचं बालपण? गोरेगाव. गोरेगावला कुठे? इकडे या सोसायटीत आमचं बालपण गेलं. घरी कोण कोण? घरी आई वडील भाऊ आणि बायको. नाही पण लहानपणी कोण कोण घरात? लहानपणी मी भाऊ आणि आई वडील. आपल्या घरी कोण कोण? माझी मम्मी पप्पा आणि दोन बहिणी आहेत मला. एक मोठी बहीण आणि एक लहान बहीण आहे. बालपण सगळं इथेच गेलं म्हणजे मुंबईत? हो सगळं मुंबई. शाळा कुठली? माझं कांदिवलीला धनामल हायस्कूल. कॉलेज पण माझं म्हणजे मालाडलाच झालं. असं मग सगळं जवळजवळच झालं घरात. सगळं जवळ जवळ. हो मालाड. इथे सुद्धा एकच स्टेशन आला तिकडे गोरेगावला. तुमचं कॉलेज शाळा कुठे आहे सगळं? मी माझं वरळीला LS रायजा स्कूल ऑफ आर्ट. इथून लांब ना? हो. ते गोरेगावला नव्हतं. आपण काय करता? मी ऍक्च्युली माझं आता ॲनिमेशन आणि गेम डेव्हलपमेंटवरती मी काम केलेलं आहे. माझा 16 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि आता माझा स्वतःचा स्टार्टअप आहे. अरे वा. त्याच्यामध्ये आम्ही हिंदी भाषेला प्राधान्य देतो प्रामुख्याने. जसं आता आपण इंटरनेटवर सर्च केलं की आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन इंग्लिशमध्ये मिळते. पण आमचं असं हे म्हणणं आहे की अजून 5-10 वर्षानंतर सेकंड डॉमिनेटिंग लँग्वेज ही हिंदी असली पाहिजे. म्हणून आम्ही हीच टेक्निकल सगळी इन्फॉर्मेशन हिंदीमध्ये आम्ही प्रोड्यूस करतो. आणि अभिमानाने मला असं सांगावंसारखं वाटतं आज मी तुमच्या माध्यमातून कळवतो की यमन, इजिप्त, अफगाणिस्तान, पाकिस्तान इकडच्या लोकांचा पण फीडबॅक येतो की आम्ही आतापर्यंत तुमचे हिंदी पिक्चर बघतो, आता आम्ही तुमची हिंदी इन्फॉर्मेशन ॲज अ ट्युटोरियल म्हणून बघतो. खूप छान. आपण काय करता? मी मार्केट रिसर्चमध्ये आहे. असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून. मग तुम्ही हा रिसर्च करताना एकमेकांचा रिसर्च कधी केला? काय गोड हसलेत ना दोघे. ते मुद्द्याला हात घालतात तसंच झालंय नेमकं. काय झालं? कसं काय? ह्याच्यात पण इंटरनेटचा फार मोठा सहभाग आहे. ऍक्च्युअली म्हणजे ह्याची बहीण आहे ना, चुलत बहीण, ती माझी एकदम खास मैत्रीण आहे. म्हणून आम्ही कॉलेजपासून लहानपणापासून आम्ही एकत्र इकडे बाजूलाच राहते काकी. तर तिकडे आम्ही लहानपणापासून येणं जाणं आमचं असं आहे बरेच वर्षापासून. पण तेव्हा मी ह्याला कधीच ओळखलं नाही. कधी फक्त नावाने ओळखलं, कधी बघितलं सुद्धा नव्हतं. आणि नंतर एकदाच असं म्हणजे आमची मैत्री म्हणजे हिची बहीण सोनी आहे ना, तिची मोठी बहीण, ती आम्ही एका ग्रुपमध्ये आहोत सगळ्या अशा. तर आमचं मैत्री म्हणजे 99 पासून अशी आहे. पण ह्याचं आणि माझं इंटरॅक्शन असं झालं की 2011 मध्ये आणि मला सोशल मीडियावर असं हॅपी न्यू इयर म्हणून असं विश केलं मला. हा बा. आता खरा मुद्दा सुरू झाला ना. काय हॅपी न्यू इयर म्हणजे यांनाच केलं होतं की बऱ्याच जणींना केलं होतं? प्रोफाईल पॉपअप जाऊ. हे बघा आता या प्रश्नानंतर तुमच्यात झालेला बदल सांगू का? आधी तुमच्या तोंडातून शब्द येत होता आणि मग हातवारे होत होते. हा प्रश्न विचारल्यापासून आधी हातवारे सुरू झाले आणि मग शब्द गाळलेल्या जागा भरतायत. नाही, जनरली आपण सगळ्यांनाच तसं करतो हॅपी न्यू इयर. माझा सोपा प्रश्न होता की तेव्हा हॅपी न्यू इयर फक्त यांना केलं होतं एक्सक्लुझिव्हली की बऱ्याच जणींना हॅपी न्यू इयर पाठवलेलं होतं? बऱ्याच लोकांना केले. अरे वा.
हा, मग पुढे ह्यानी मला विश केलं तर मी म्हटलं की हा माझा मैत्रिणीचा भाऊ आहे, चला म्हणजे बोलले नाही तर मी अशी कधी कोणाशी बोलत नाही, तर मैत्रिणीचा भाऊ आहे म्हणून बोलली हॅपी न्यू इयर वगैरे. मग असं आमच्या गप्पा वगैरे झाल्या. मग तुम्ही लगेच हॅपी न्यू इयर केलं त्या हा हॅपी न्यू इयर मग विश कुठलं केलं. वर्ष होतंय हॅपी न्यू इयर? 2011. आता 2017 आलंय म्हणून म्हटलं. हा, मग पुढे काय हो? मग काय नाही, मग आम्ही जस्ट थोडं चॅटिंग वेटिंग झालं आणि मग आम्ही बोललो की चलो आता भेटूया आपण. एकदा भेटलं की आपण आमने सामने बसून व्यवस्थित बोलू शकतो. कुठे भेटायचं ठरलं? असंच तिकडे मालाडला एका आम्ही रेस्टॉरंटमध्ये भेटलो आणि गप्पा वगैरे केल्या. म्हणजे असं जनरली गप्पा मारल्या असंच, म्हणजे असं काही हे नव्हतं. म्हणजे आम्ही मित्र म्हणूनच असे भेटलो एकमेकांना, तेव्हा असं काही मनात पण काही नव्हतं. आणि भेटलो, गप्पा वगैरे मारल्या. मग व्हॅलेंटाईन्स डे आला तर हा मला बोलला की तू मला भेटायला ये. मग तुम्ही नाही, मला ऑफिसचे खूप काम आहेत, मी कशाला येऊ तुला भेटायला. आणि अशा दिवशी याला काय कोण उगाच बोलवणार आहे? तो एक संकेत होता, तो एक संकेत होता. तर मी त्याला बोलली नाही नाही मला खूप काम आहेत, मी येणार नाहीये. तो बोले तू कुठेस, मी तुला घ्यायला येतो. तर मी म्हटलं की नाही नाही मी ऍक्च्युली मी जोगेश्वरीमध्येच होती. तर मी बोलली नाही नाही मी घरी चालली आहे, मला उशीर होते. तर तो बोले नाही मी तुला घ्यायला येतो, तू जिकडे तिकडेच थांब. तर मला घ्यायला आला, मग आम्ही असं भेटलो. मग तुम्ही थांबला? हा कारण की तुम्हालाही थांबायचं मी निघायला आणि तो पटकन असा आलाच तिकडे. एक मिनिट, तेव्हा तुम्ही कुठे होता जेव्हा यांना विचारलं तेव्हा? तेव्हा मी घरून म्हणजे हे सगळं चॅटिंग थ्रू होत होतं. तर तुम्ही का आडेवेडे घेत होता भेटायला? की व्हॅलेंटाईन्स डे होता तर माझं असं काही नव्हतं. मला माहित होतं की हा व्हॅलेंटाईन्स डेला काय एवढं हे करतोय. म्हणून नाही मी घरी चालली म्हणून. हा, मग काय मग हा भेटला. मग आम्ही परत एका रेस्टॉरंटमध्ये गेलो. मग ह्यानी म्हणजे तेव्हा असं मला काही बोलला नाही, पण त्यांनी मला फ्रेंडशिपचा मग दिला, फ्रेंड म्हणून. मग दिला तुम्हाला? आणि मग काय ते म्हणाले मग आता मग आपण बोलूया असं? मग बोला. मग बोला. पण तुम्ही त्याशी काही बोलला नाही, काही विचारलं नाही, काही हिंट केलं नाही? ऍक्च्युली हाच एक फार मोठा संकेत होता. तुमचे संकेतच बरे झाले ना. तुम्ही संकेत स्थळावर बसून बसून ना तुमचे संकेत फार वाढायला लागले आता. नाही म्हणजे एक आयडिया आली हिला की माझं इंटेन्शन काय भेटण्यामागे, बोलण्यामागे. मग वरती असं काही लिहिलेलं नव्हतं, फक्त फ्रेंड म्हणून दिलेलं. फक्त फ्रेंड. ओके. पण तुम्हाला अंदाज आला हो. कशामुळे, काय असं बोलण्यात होतं ते? कारण की असं नाही, पण म्हणजे ते व्हॅलेंटाईन्स डेला एवढं हे करून येणं, भेटणं. म्हणजे मी नाही म्हणले तरी त्यांनी प्रयत्न केले आणि आला मला भेटायला. एक मी ज्या एन्व्हायरमेंटमधून आलेलो, जसं एक प्रोफेशनल लाईफ होती माझी, त्याप्रमाणे मला एक प्रोफेशनल लाईफ पार्टनर पण पाहिजे होती की ती माझ्यासारखंच म्हणजे सिमिलर स्ट्रीमवरती आम्ही विचार करू आणि मग त्याच्यानंतर एक वेवलेंथ आमची मॅच होईल. आणि ते सगळे मी गुण हिच्यामध्ये बघितले. शी इज क्वाईट प्रोफेशनल. म्हणजे हिचं तुम्ही जर प्रोफाईल वगैरे बघाल तर ॲब्सोल्युटली जे मी बघत होतो की मला जशी मुलगी पाहिजे होती तसं मला चित्र दिसत होतं. म्हणून मी म्हटलं ठीक आहे, हे आपली चांगली आपली मैत्री पण होईल आणि आपली जोडी पण चांगली जमेल आयुष्यभरात. मला हे असं कधी वाटलं नाही? नाही म्हणजे तोपर्यंत मी असा विचार केला नव्हता. मग असं सगळं झालं. मग एकदा काय तो मग नेलात घरी तुम्ही? मग नेला घरी. हो. नंतर मम्मी बोलली तू कुठे होतीस, काय कुठे होतीस, कोणाबरोबर होतीस, काय होतं. तर म्हणजे मी तिला असं काय बोलली नव्हती. मग नंतर आमचं खूप हे झालं. म्हणजे मम्मी बोलली काय तू कोणावर होतीस एवढ्या लेटपर्यंत, काय झालं असं तसं. मम्मीला मग नाही दाखवलं. मग मी म्हटलं ह्यानी जेव्हा विचारलं मग मी म्हटलं ठीक आहे आता आपण आधी घरी विचारूया आई वडिलांना, त्यांचं काय असेल मग त्याप्रमाणे आपण डिसाईड करूया, आपण उगाच हे करायला नको. म्हणून मग ह्याला घरी बोलवलं मम्मी पप्पांनी. मी सांगितलं की असं असं आहे, अमय पेडणेकर आपला प्रतिमाचा भाऊ आहे, म्हणजे चुलत भाऊ आहे. तर म्हणजे फॅमिलीला मी आधीपासून एवढ्या वर्षापासून ओळखतो. तर मम्मी बोलली ठीक आहे बोलव त्याला घरी. पप्पा बोलले बोलव, भेटून बघूया कसं आहे काय आहे. पण मग घरून लगेच होकार झाला? हां बरोबर. होकार होता. ह्याच्या घरून पण असं काही प्रॉब्लेम नव्हता. आमच्या घरी पण काही असं प्रॉब्लेम होता. बरं तो मग ठेवलाय अजून? हो आहे अजून. कुठे आहे तो मग? किचनमध्ये आहे. किचन मध्ये आला हळूहळू तो? मी घेऊन आली. सुरुवातीला शोकेस मध्ये होता कसं आहे बघा बिचारा मस्त असतं. सुरुवातीला अत्यंत आत्मीयतेने शोकेस मध्ये ठेवलेला आता हळूहळू किचन मध्ये आला. याच्यावरून मला तुम्ही किती घरात मदत करतात हेही कळलेलं आहे. अच्छा. आणि आमच्या सगळ्या प्रोफेशनल लाईफ नंतर आम्ही सगळे फॅमिली मिळून एक अपंगांसाठी प्रकल्प सुरू केला, ज्याच्यामध्ये अपंग स्वतः ऑनलाईन येऊन शिकून नंतर मग स्वतःच्या स्वावलंबनासाठी ट्राय करू शकतात. अरे वा. आणि त्या वेबसाईटचं म्हणजे कसं काय, वेबसाईटचं नाव काय?
yantraacademic.com असं वेबसाईटचं नाव आहे. तिकडे अपंग मुलं जाऊन रजिस्टर करू शकतात आणि नंतर त्यांना जे काही शिक्षण पाहिजे, शिक्षण सामुग्री पाहिजे ती त्यांना आमच्या वेबसाईटकडनं अवेलेबल केली जाते. त्याच्यातनं मग ते ऑनलाईन इंटरॅक्शन आमच्याबरोबर करून ते स्वतः ती गोष्ट शिकून नंतर मग ते ॲज अ प्रोफेशनल कुठे अप्लाय करू शकतात. अदरवाईज ते आमच्याच बरोबर राहून आमचे डिजिटल ट्युटर बनू शकतात. अरे वा, खूप छान. तर असा हां, आणि तो आमचा एक प्रकल्प आहे. तो आमच्या मेन उद्योगाला लागून आम्ही एक सोशल कॉज म्हणून त्यांच्यासाठी हा संपूर्णपणे मोफत केला होता. त्यांना आम्ही कुठल्याही प्रकारचे चार्जेस वगैरे लावत नाही. या गप्पा सुरू असताना पहिला खेळ कुठला बघूया. हे टॅग ठेवा, प्रत्येक वस्तूवर एक एक. 4 संधी आहेत. 1 रुपया मिळाला तर 4 वस्तू आणि तेवढे पैसे तुम्हाला मिळणार. सगळेजण मदत करू शकतात. त्यांची मदत घ्या, कारण हे नक्की चुकवतात असा आजवरचा अनुभव आहे. तर आता बघूया आज काय करणार, कोणाचा अंदाज बरोबर येणार. 4 संधी, वेळ सुरू झाली. 2000 रुपये, फूड प्रोसेसर, 100 रुपये, डब्बा घेतला, फूड प्रोसेसर. तुमच्या पण मनात हे चालू होतं, बरोबर चुकीचं आलं होतं. आता एकच संधी शिल्लक राहिलेली आहे. बघू द्या. आता हे थेट उचलून माझ्याकडे दिलं, मला तर माहिती नाही यामध्ये काय आहे. पण तुम्ही हे यापूर्वी 3 तिकडनं अंदाज आले, बरोबर. हे थेट स्वतःच मनाने उचललं. याच्यात मला ते त्यांचं मतच मगाचं- घेतलं नाही. हा, चुकीचं सांगितलं ना. कोणी मग माझं बरोबर आहे ना. पण थांबा, आता हे बरोबर येतंय का आधी बघूया. अभिनंदन, 1 रुपया. 2106 रुपयाचं बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. अभिनंदन. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. आणि आता तुम्ही आरोप करायचे आणि तुम्ही काय करणार? डिफेंड. नक्की हो. व्यवस्थित करणार. हे दोघं लपून छपून भेटायचे, आम्हाला कधी बोललेच नाही. ऍक्च्युली ही माझ्या बहिणीची बेस्ट फ्रेंड आहे. स्टील तिला पण माहिती नव्हतं की हे दोघं लपून छपून भेटतात. आरोप मान्य. आरोप म्हणताना येणार आहे. हा, म्हणणं हिचं बरोबर आहे, पण काय की जोपर्यंत आम्ही शुअर नाही तोपर्यंत तुम्हाला कशाला सांगायचं. हा पहिले आम्ही काय ते डिसाईड करतो आणि मग आम्ही सगळ्यांना आमचाच सांगतो. मग बॉक्स मधनं बाहेर येत नव्हतं. ती आहे ना खूपच स्लो जेवते. म्हणजे एक पंगत झाली, दुसरी पंगत झाली तरी ती खूपच स्लो जेवते. कधी आम्ही गणपतीचं डेकोरेशन करत असतो तेव्हा कसं आमचं टीमवर्क असतं, तर आम्हाला तिच्यासाठी एवढ्या वेळ थांबावं लागतं, तरी ती हळू, तिला किती सांगितलं तरी ती हळूच जेवते. असं वाटलं लग्नाच्या आधी असं आहे, लग्नानंतर बदलेल, पण नाही, काही फरक नाही, ती आहे तशीच आहे. तर तिने ते जरा फास्ट करावं, स्पीड वाढवावा. बरोबर. नाही, त्या बघत असतात काम पूर्ण होतंय की. ह्याच्यात काही गरज नाही आहे तिला स्पीड करायची, कारण अम्मय्या सुद्धा खूप स्लो जेवतो. तर तोही 4 पंक्तीपर्यंत बसलेलाच असतो. नाही, ऍक्च्युली ते आमच्याकडनं तुम्हाला एक सर्टिफिकेट आहे की तुम्ही चांगलं जेवण बनवलं. आम्ही चव घेत जेवतो. असं काही आरोप करण्यासारखं काही नाहीच आहे. नाही, आणि मुलाबद्दल काय म्हणणं आहे? हा, मुलगा जरा म्हणजे तिला वेळ देत नाही, हा माझा फार मोठा बघितला. म्हणजे घरात तिने आली दिला आणि- पाहिजे वेळ त्याने तिला, असं म्हणजे त्याला माझं सांगणं असतं एकसारखं. आणि म्हणून मी तिला पण इन्करेज करत असते की तुम्ही जा कुठे दोघंही एकत्र वगैरे असं. तिच्यात असं काही सांगण्यासारखं काहीच नाही. म्हणजे सगळे चांगलेच गुण आहेत, तरी पण केव्हा ते रागवते माझ्यावर काही. म्हणजे मी तिला सांगितलं अगं असं कर हे कर, तर थोडं चिडते. पण जावयाबद्दल काय? जावई तर खूपच चांगलं आहे, स्वभावाला पण चांगलं आहे. हो ना. आणि अगदी मुलासारखं. आम्हाला मुलं नाही, 3 मुली आहेत, मुलगा नाही आहे, त्यामुळे हा मुलासारखाच आम्हाला आहे. शॉपिंगला जाते ना, फार आवडते ना. म्हणजे ते मॉल बंद होईपर्यंत, लाईट बंद झाले का मग बाहेर काढतो, तिथपर्यंत ती शॉपिंग करत असते. काय हो? ऍक्च्युली दोस्त तर त्या दुकानदारांचा आहे ना, एवढ्या ऑफर्स लावून ठेवतात, आता काय करणार. एवढी बाजू कायम घेतात का? नाही, मला खरंच विचारायचं की रोज एवढी बाजू घेतात का तुम्ही? की आज टीव्ही समोर म्हणून इतकं बरं बोलतात. नाही घेतात. आता तुम्ही सांगाय सगळ्या आरोपांवर तुमचं काय म्हणणं आहे? तर तुम्हाला काय सांगायचंय सगळ्यांबद्दल? म्हणजे आता
म्हणजे मी हळूहळू जेवते ते तर खरंच आहे, मी खूप हळूहळू जेवते, पण मी अशी मजेत गप्पा मारत, एक पंक्ती गेली दुसऱ्याला त्यांच्यावर गप्पा मारत असं करत करत माझं ते जेवण चालू असतं. म्हणून आधी सगळ्यांबरोबर बसायचं, मग कझिन्स बरोबर बसायचं, मग काकींबरोबर बसायचं, असं सगळ्यांबरोबर मी जेवत असते. म्हणून मी आरामात जेवते आणि अमय पण आरामात असतो, म्हणून मला त्यांनी कधी सांगितलं नाही की लवकर जेव म्हणून. मला सासरी आल्यावर कधी असं प्रॉब्लेम नाही आला, पण नेहमी मला माहेरचे नेहमी सांगतात जरा लवकर लवकर जेव, जरा लवकर म्हणजे हा लवकर जेव. प्रॉब्लेम माहेरच्यांचा आहे. आणि शॉपिंग तर आहेच. शॉपिंग म्हणजे काय कुठली काय गोष्ट घ्यायची असेल तर लगेच मम्मीला मी कॉल करते की मम्मी हे घ्यायचे, आपण जाऊया घ्यायला. आणि म्हणजे शॉपिंग पार्टनर म्हणजे मम्मी, नेहमी मम्मीला घेऊन जाते कारण की मम्मीची चॉईस पण चांगली आहे. आम्ही गप्पा मारतो, माझी मैत्रिणीसारखी आहे मम्मी, म्हणून काही शेअर करतो. काही घ्यायचं असेल काय नाही, छोटं पण काही घ्यायचं असेल तर मम्मी बरोबर जातो. मैत्रिणी नाही पण मम्मी जास्त क्लोज आहे. बरं, आता या गप्पा सुरू असतानाच आता बघूया कशी धावपळ करणार मिस्टर. एक अक्षर देणार, त्या अक्षरावरून वस्तू घेऊन यायच्या आणि वेळ आहे 2 मिनिटाची. एका वेळेला एक वस्तू आणायची, इथे ठेवायची आणि अक्षर आहे म. वेळ सुरू झाली. आधी तो मग पाहिजे मला बघायचं. हाच का? हाच तो. 30 सेकंद झाली, 1.5 मिनिट राहिलं. हा मिरची ह्याच्यात आपल्या फ्रीज मध्ये ऑरेंज डब्बा आहे बघ. 1 मिनिट पूर्ण झालं. मसाल्याचा डब्बा पहिला ड्रॉर फर्स्ट. पैसे मनी मसाला हे काय आणलं, मिल्क पावडर. व्हेरी गुड. मसाल्याचा डब्बा पहिल्या ड्रॉर मध्ये फर्स्ट वरती. पैसे मनी. 30 सेकंद राहिली. 30. मनी तुझ्या ह्याच्यात आहे. मिरी पावडर, मिरी बघ, काळी मिरी बघ. 20 सेकंद राहिली. असं आलं, काळी मिरी. सेकंड हा त्याच्यात लेफ्टला 10. लेफ्टला लवकर. 9. हा तेच 8. सहा. मोरी आहे. 5 4 3 मटर फ्रीज वेळ संपली. सांगा काय काय आणलं. मीठ आणलंय, 1 मध आणलंय, 2 मूग डाळ आणली, 3, मिरी पावडर आणली, 4, मग आणलंय, 5 मनी, 6 मिल्क पावडर, 7 मसाल्याचा डबा आणि 8 मिरची 9 आणि माचीस. 10. आणि मोबाईल आणलेला त्यांनी. आणला असता तर 11 वस्तू झाल्या असत्या. त्यामुळे 2 बक्षिसं मिळाली. अभिनंदन. झी मराठी कडून ही भेटवस्तू. यानंतर बघूया कोण जिंकणार पैठणी. इंद्रधनुचे रंग साथ, गाण्याचे सूर साथ, निनादचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी खास. माहेर तसे सासर संबंध आहे जुने, गजाननचं नाव घेते आता काय होणे. त्या सगळ्याजणी इकडे जमलेले आहेत, त्यांचं स्वागत करूया आणि बघूया आता पैठणीच्या खेळात कोणाचं नाव जाहीर होणार. नाव आहे श्रावणी संतोष देवरुखकर. नाव सांगा. सौ श्रावणी संतोष देवरुखकर, कुठे राहता? गोगटेवाडीमध्ये. तर जोरदार टाळ्या वाजवून शुभेच्छा आणि बघूया कोण जिंकणार पैठणी. या खेळामध्ये दोघींनाही 10 संधी. मधोमध एक स्टँड उभा केलेला आहे. कुकरची जी रिंग असते, रबराची रिंग, ती इथून टाकायची आणि ती त्या स्टँडमध्ये अडकली पाहिजे. दोघींनाही 10 संधी मिळणार आहे. 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर. त्यांना मिळणार आहे 1 2 3. यांची गुणसंख्या आहे 3. 1
मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू मिस्टरांसाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या पेडणेकर वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या देवरुखकर वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठण. अभिनंदन. अभिनंदन. टोपीवाला गणेश मंदिर या ठिकाणी त्या प्रांगणामध्ये रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतोय. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.